नमस्कार. मी डॉक्टर गौरी गणपत्ते. कोरोना आणि न्यूट्रिशन हे एक छोटंसं व्याख्यान घेऊन आली आपल्या सगळ्यांसाठी. सर्वात प्रथम आपण न्यूट्रिशन म्हणजे काय हे बघूया. न्यूट्रिशन हे आहारशास्त्र आहे. याचे दोन भाग आहेत. पहिला भाग आहे की ज्यामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्याने आहारामध्ये कोणता बदल करावा, कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा यासंबंधी मार्गदर्शन करणारं. तर दुसऱ्या प्रकारचा आहार जी स्वस्थ व्यक्ती असते म्हणजेच निरोगी व्यक्ती असते, ती व्यक्ती निरोगीच राहावी, कधी आजारी पडू नये आणि तिच्यामध्ये कोणत्याही शारीरिक आणि आहारिक कमतरता राहू नये यासाठी ॲडवाईस केलेला असतो, तो एक वेगळ्या प्रकारचा आहार. असे दोन प्रकार असतात. न्यूट्रिशनचा आपल्या आरोग्याशी जवळचा संबंध असतो. म्हणजे जर आपलं न्यूट्रिशन चांगलं असेल तर नक्कीच आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहू शकतं. आरोग्याचे अजून इतरही दोन घटक आहेत. म्हणजेच उत्तम आरोग्यासाठी जसा आहार महत्त्वाचा आहे तसाच योग्य प्रमाणामध्ये व्यायामसुद्धा महत्त्वाचा आहे आणि तेवढंच महत्त्वाचं आहे झोप. आज या न्यूट्रिशन विषयाची आपण तोंड ओळख करून घेणार आहोत. न्यूट्रिशन हे आधुनिक आहारशास्त्र आहे ज्याच्यामध्ये आहारामधले महत्त्वाचे घटक कोणते हे वर्णन केलेलं आहे. आधुनिक आहारशास्त्रानुसार आहाराचे मुख्यतः दोन घटक असतात. म्हणजेच आपल्याला न्यूट्रियंट्स जे आरोग्याला महत्त्वाच्या गोष्टी पुरवतात त्यांना आपण न्यूट्रियंट्स असं म्हणतो. तर आरोग्याच्या दृष्टीने दोन महत्त्वाचे घटक आहेत. एक आहे मॅक्रोन्यूट्रियंट. मॅक्रो म्हणजे मोठा, ज्याचं प्रमाणही जास्ती आहे आणि जे महत्त्वाचे सुद्धा आहेत, अशा अर्थाने मॅक्रोन्यूट्रियंट. यामध्ये प्रोटीन्स, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स यांचा समावेश होतो. आणि दुसरा घटक आहे मायक्रोन्यूट्रियंट. मायक्रो म्हणजे छोटा, कमी प्रमाणामध्ये लागणारा, त्या मानानं कमी महत्त्वाचा. अर्थात कमी महत्त्वाचा म्हणता येणार नाही. आहारशास्त्रानुसार असं म्हटलं आहे की एखाद्याच्या आहारामध्ये मॅक्रोन्यूट्रियंट्स जर समतोल प्रमाणामध्ये असतील तर मायक्रोन्यूट्रियंटची गरज आपोआपच भागवली जाते. म्हणजे त्यासाठी वेगळा प्रयत्न करायला लागत नाही. जसं मॅक्रोन्यूट्रियंटमध्ये आपण प्रोटीन्स, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स बघितले, तसंच मायक्रोन्यूट्रियंटमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचा समावेश होतो. यातल्या प्रोटीन या घटकाबद्दल आपण बघूया. प्रोटीन्सनाच शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स असं म्हटलं जातं. म्हणजे शरीराची जडणघडण होण्यासाठी आणि शरीरामध्ये असलेले वेगवेगळे घटक म्हणजेच रक्त असेल, मसल्स असतील किंवा छोट्यात छोटी कुठलीही गोष्ट शरीराची तयार होण्यासाठी प्रोटीन्सचा फार मोठा वाटा असतो. या प्रोटीन्सचे दोन प्रकार आहेत. वनस्पतीजन्य प्रोटीन्स आणि प्राणीज पदार्थांपासून मिळणारे प्रोटीन्स. वनस्पतीजन्य प्रोटीन्स आपल्याला कशातून मिळतात तर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि कडधान्य यांच्यामधून वनस्पतीजन्य प्रोटीन्स मिळतात. तसंच तेलबिया आहेत, ड्रायफ्रूट्स आहेत, यांच्यामधून सुद्धा आपल्याला चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन्स मिळतात. पण क्लास 1 प्रोटीन म्हणजे अतिशय उच्च क्वालिटीचे प्रोटीन्स आहेत ते ॲनिमल प्रोटीन्स म्हणून मानले जातात. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ किंवा पोल्ट्रीमध्ये मिळणारे प्राणी यांच्या मांसामधून प्रोटीन्स मिळतात, ते हाय क्वालिटीचे प्रोटीन्स मानले जातात. असं म्हटलं जातं की आपलं जेवढं आयडियल वजन आहे तेवढे ग्रॅम्स आपल्याला प्रोटीन हे दैनंदिन वापरासाठी गरजेचे आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वजन जर 50 किलो असेल तर त्या व्यक्तीला 50 ग्रॅम प्रोटीन्स आहारामधून जाणं गरजेचं आहे. प्रोटीन्स नंतर महत्त्वाचा घटक आहे फॅट्स. फॅट्स म्हणजे चरबी, म्हणजेच तेल आणि तूप. अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तेल आणि तूप यांचा आहारामध्ये कमी वापर करावा, कारण त्यातून कोलेस्ट्रॉल मिळतं आणि जास्ती कोलेस्ट्रॉल असतील तर ते हार्टसाठी धोकादायक आहे. हे जनरल नॉलेज आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की बरेचदा तेल नको म्हणून अतिशय कमी तेलाचा वापर केला जातो. पण तेल आपण समजतो इतकं वाईट नक्कीच नाही आहे. शरीरातले जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत ते शरीरामध्ये टिकून राहण्यासाठी ए, डी, ई आणि के ही विटॅमिन्स शरीरामध्ये साठून राहण्यासाठी तेलाचा वापर माफक प्रमाणामध्ये गरजेचा आहे.
जसं आपण प्रोटीन्समध्ये बघितलं होतं ॲनिमल प्रोटीन आणि वनस्पतीजन्य प्रोटीन, तसंच तेलांमध्ये किंवा फॅट्समध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, वनस्पतीजन्य फॅट्स आणि प्राणीज पदार्थांपासून मिळालेलं फॅट्स. वनस्पतींपासून मिळालेलं जे फॅट्स आहेत म्हणजे उदाहरणार्थ तिळाचं तेल आहे, शेंगदाण्याचं तेल आहे, सोयाबीनचं तेल आहे, हे वनस्पतीजन्य फॅट्स म्हणून मानले जातात. हे चांगल्या क्वालिटीचे असतात, ज्यांच्यामधून शरीराला कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका त्या मानाने कमी असतो. अर्थात यामध्ये अनेक आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करायला लागतो. म्हणजेच पुफा आहे, मुफा आहे, सॅच्युरेटेड फॅट्स, अनसॅच्युरेटेड फॅट्स. हा सगळा आत्ता ह्या व्याख्यानाचा विषय नाही आहे. आपल्याला ह्या व्याख्यानात फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की प्रोटीन्समध्ये जसं आपण बघितलं होतं की प्राणीज पदार्थांपासून मिळालेलं प्रोटीन्स आहे हे चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन्स आहे. त्याच्याबरोबर उलटं प्राणीज पदार्थांपासून मिळालेल्या फॅट्सच्या बाबतीत आहे. प्राणीज पदार्थांपासून फॅट्स आपल्याला कशातून मिळतं, तर प्राण्यांमध्ये जे फॅट साठलेलं असतं, मांसाहार करताना प्राण्यांमध्ये जे साचलेलं फॅट्स असतं त्याच्यामधून कोलेस्ट्रॉल मिळतं. दुसरं म्हणजे दूध आणि दुधापासून बनवलेली तुपं, मग गाईचं असेल, म्हशीचं असेल, या सगळ्यांमधून आपल्याला सॅच्युरेटेड फॅट्स मिळतात आणि ती आरोग्याच्या दृष्टीने त्या मानाने घातक असतात. या फॅट्सचा अजून एक अत्यंत घाणेरडा प्रकार आहे ज्याचं नाव आहे ट्रान्स फॅट. म्हणजेच डालडा किंवा अमूल बटर, वारणा बटर, ह्या कुठल्याही प्रकारचं जे बटर आहे या सगळ्यांचा समावेश ट्रान्स फॅटमध्ये येतो. त्याचा आपल्या आहारामध्ये अजिबात समावेश करू नये. आपण पावभाजी खातो किंवा बाहेर तळलेले पदार्थ वगैरे जे खातो, बेकरी पदार्थ खातो, हे सगळे डालड्यामध्ये तळलेले असतात. त्यांचा म्हणजे त्या बाहेरच्या पदार्थांचा किंवा बेकरीच्या पदार्थांचा शेल्फ लाईफ टाईम म्हणजे ते टिकवून ठेवण्याचं काम जे आहे हे डालड्यामुळे होतं. म्हणून कुठल्याही बेकरी प्रॉडक्टमध्ये डालडा हा असतोच, म्हणून आपण सांगतो बेकरी पदार्थ कमी खा. तिसरा घटक आहे कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सचे सुद्धा 2 प्रकार आहेत, सिंपल कार्बोहायड्रेट्स आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. सिंपल कार्बोहायड्रेट्सला शुगर्स असं म्हटलं जातं आणि त्यामध्ये साखर, गूळ आणि मध यांचा समावेश होतो. हे पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरामध्ये रक्तातल्या साखरेची पातळी ही झपकन वाढते. ही जशी झपकन वाढते तशी झपकन कमी सुद्धा होते. आणि हे सिंपल शुगर्स आहेत, हे आहाराच्या दृष्टीने किंवा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक मानलेले आहेत. त्याच्या विरुद्ध कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजेच भाज्यांमधून, धान्य वर्गामधून जी इनडायरेक्ट शुगर आपल्या शरीरामध्ये जाते त्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणतात. एक साधं उदाहरण देते. आपण 100 मीटर रनिंग करतो त्यावेळेला जशी आपल्याला जास्ती एनर्जीची गरज असते, तसं आपल्या शरीराला जी इन्स्टंट एनर्जीची गरज असते ती सिंपल शुगर पुरवतात. त्याच्या विरुद्ध ज्या वेळेला मॅरेथॉन रनिंग असतं त्यावेळेला आपली ऊर्जा आपल्याला साठवून ठेवायला लागते आणि हळूहळू ती वापरात आणावी लागते. तसंच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट शरीरामध्ये गेल्यानंतर ते सुद्धा शरीरामध्ये साखर निर्माण करतात, पण ती साखर सिंपल शुगरपेक्षा कमी प्रमाणात असते, पण जास्ती काळापर्यंत शरीरामध्ये टिकून राहते. मग आता आपल्याला लक्षात आलं असेल की आपल्या आहारामध्ये सिंपल कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणामध्ये खावी आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. आता आपण फूड गाईड पिरॅमिड ही संकल्पना समजून घेऊया. फूड गाईड पिरॅमिड हे एक आपल्यासाठी मार्गदर्शक तत्व आहे, ज्याच्या चित्रावरूनच आपल्याला लक्षात येईल त्याच्या बेसला जे काही पदार्थ दिलेले असतात किंवा जे काही घटक दिलेले असतात त्यांचा अधिकाधिक वापर करावा आणि जसं जसं आपण वर जाऊ तसं वरचे जे घटक आहेत त्यांचा आहारामध्ये कमी प्रमाणामध्ये वापर केला पाहिजे. आपण आत्ता सध्याच्या काळात जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की खाली फूड गाईड पिरॅमिडमध्ये धान्य वर्ग आहे, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची धान्य, उदाहरणार्थ गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी, नाचणी, तांदूळ, हे आपल्या आहाराचे महत्त्वाचे घटक आहेत. तर हे खाली बेसला असतात आणि वरती जाऊ तर सगळ्यात अपेक्सला वेगवेगळ्या प्रकारची शुगर्स म्हणजे मगाशी आपण बघितलं तसं साखर, गूळ आणि हनी म्हणजे मध आणि
फॅट्स. मग ह्या फॅट्समध्ये सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट ह्याचा समावेश होतो. आताची लाईफस्टाईल जर आपण बघितली तर तरुण मुलं जी आहेत, ह्या मुलांचा फूड गाईड पिरॅमिड हा अक्षरशः उलटा झालेला आहे. म्हणजेच त्यांच्या आहारामध्ये जंक फूड, चायनीज फूड किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या हॉटेलमधले अन्नपदार्थ, बेकरीचे प्रॉडक्ट ह्यांचा आहारामध्ये जास्तीत जास्त अंतर्भाव होतो. आणि त्या मानाने जे पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत ते पदार्थ जास्ती प्रमाणात खाल्ले जात आहेत आणि ज्यांचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये समावेश केला पाहिजे ते घटक फार कमी प्रमाणामध्ये शरीरात जात आहेत. म्हणून या फूड गाईड पिरॅमिडचा आपण अभ्यास करून त्या दृष्टीने आपला आहार आहे का हे बघणं फार गरजेचं आहे. आहाराचा आयुर्वेदाने सुद्धा उत्तम विचार केलेला आहे, अतिशय खोलवर विचार केलेला आहे. पण त्यांची संकल्पना थोडीशी वेगळी आहे. त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की आहार हा षड्रसात्मक असावा. रस म्हणजे चवी. आठवून बघा बरं, आपल्या जेवणामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या चवी असतात? आठवतंय? मी सांगते. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय. काही शब्द नाही ना समजले? सांगते. मधुर म्हणजे गोड. आपण सिंपल कार्बोहायड्रेट्स किंवा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स यांच्यामधून जे मिळतं, जे गोड भावना आपल्या शरीरापर्यंत पोचते किंवा शरीरामधलं ग्लुकोज वाढण्याचं जे प्रमाण आहे त्याला आपण मधुर रस असं म्हणू शकतो. मधुर नंतर आहे आम्ल. आम्ल म्हणजे आंबट. आवळा, चिंच, कैरी, लिंबू ह्यासारखे पदार्थ जे आंबट चवीचे असतात ते सुद्धा आहारामध्ये तितकेच महत्त्वाचे असतात. त्यानंतर आहे लवण रस. लवण म्हणजे खारट. मीठ आणि मिठाचे वेगवेगळे प्रकार हे लवण रसात्मक असतात. या प्रत्येक रसाचा काहीतरी एक गुणधर्म असतो आणि त्याचा शरीरावरती होणारा परिणाम असतो. हा आत्ता आपल्या व्याख्यानाचा विषय नाही आहे. मी आत्ता आपल्याला फक्त वेगवेगळ्या चवींची ओळख करून देते. मधुर, आम्ल, लवण हे 3 रस आपण बघितले. त्यानंतर आहे कटू, तिक्त आणि कषाय. कटू म्हणजे तिखट. तिखट पदार्थ आपल्याला माहिती आहे, आपण खाल्ल्यानंतर घशात जळजळ निर्माण होते किंवा पोटामध्ये आग पडल्यासारखी होते. म्हणून अत्यधिक प्रमाणामध्ये तिखट रस हा खायचा नाहीये. कटू रसानंतर आहे तिक्त रस. तिक्त ह्याचा अर्थ होतो कडू. कारलं जसं कडू असतं पण तेही शरीराला महत्त्वाचं आहे. त्याचेही काही गुणधर्म आहेत आणि ते शरीरासाठी हितकर आहेत. अर्थात कमी प्रमाणामध्ये जरी असेल तरी सुद्धा कडू रसाचा सुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. आणि शेवटचा आहे कषाय. कषाय म्हणजे तुरट. तुरट पदार्थ कोणते कोणते असतात आपल्या आहारामध्ये विचार करा. तोंडली कधी खाल्ली आहे? तोंड्याची चव कशी असते? तुरट. आपण चव चांगली लागण्यासाठी त्याच्यावर काही संस्कार करतो. म्हणजेच त्यांना फोडणीला घालतो, त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं घालतो किंवा काही वेगवेगळ्या प्रक्रिया करतो त्याच्यावरती. त्यामुळे त्यांची मूळ चव आहे त्यात थोडासा फरक पडतो. पण एकंदर त्याची जो मूळ घटक आहे, त्याची जी चव असते ती शरीरामध्ये गेल्यानंतर त्या प्रकारचे गुणधर्म दाखवण्यासाठी उपयोगी ठरते. आपल्याला माहिती आहे कोरोनाचा विषाणू हा चीनच्या वुहान लॅबमधून आला आणि वुहान मार्केटमधून सुद्धा आला, जे मार्केट प्राण्यांच्या मांसासाठी फेमस आहे. वटवाघळांपासून हा कोरोनाचा विषाणू सगळीकडे संसर्जित झाला असं आपण म्हणतो. म्हणून ह्या काळामध्ये प्राण्यांपासून मिळणारा जो प्रोटीनचा घटक आहे तो आपल्याला जरासा दूर सारला पाहिजे. अर्थात आपल्या आहारामध्ये मांसाहाराचं प्रमाण थोडं कमी करायला पाहिजे. मग त्याऐवजी प्रोटीन्स आपल्याला कुठून मिळणार? तर दुग्धजन्य पदार्थापासून किंवा डाळी आणि कडधान्य यांच्यापासून आपल्याला प्रोटीन्स मिळवले पाहिजेत. मात्र या काळामध्ये काजू, बदाम, मनुका यासारख्या ड्रायफ्रूट्सचा वापर करायला हरकत नाहीये. तसंच आहारामध्ये लसूण, कांदा, आलं, हळद या सर्वांचा अँटीऑक्सिडंट म्हणून वापर करायला पाहिजे. अँटीऑक्सिडंट म्हणजे आपल्या शरीरामध्ये चयापचयाच्या क्रियेमध्ये काही विषारी घटक तयार होत असतात.
ते शरीराला बाहेर काढून टाकण्याचं काम अँटीऑक्सिडंट करत असतात. तसंच शरीरामध्ये एजिंग प्रोसेस म्हणजे वय वाढल्यानंतर ज्या ज्या खुणा असतात त्या कमी होण्यासाठी किंवा त्या वाढू नयेत ह्यासाठी म्हणून अँटीऑक्सिडंट्सचा वापर केला जातो. तर आहारामधून ज्या ज्या घटकांमधून आपल्याला अँटीऑक्सिडंट्स मिळतील, मग व्हिटॅमिन सी असेल, व्हिटॅमिन ई असेल, अशा म्हणजे व्हिटॅमिन ई आपल्याला कशातून मिळतं तर धान्याच्या कोंड्यातून मिळतं. व्हिटॅमिन सी कशातून मिळतं तर वेगवेगळ्या प्रकारची आंबट गोड फळं आहेत त्यामधून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतं. तर ह्याचा आपल्या आहारामध्ये नक्कीच वापर करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे हर्बल टी. आपल्याला सगळ्यांना व्हॉट्सॲपच्या वेगवेगळ्या ग्रुपवरती हर्बल टी कसा बनवावा, त्याचे काय काय घटक असावेत ह्याचं वर्णन मिळालेलं आहे. तरी पण मी थोडक्यात सांगते. दालचिनी आहे, मिरी आहे, त्यानंतर आलं आहे, लवंग आहे आणि काही आयुर्वेदिक औषधं ह्या सर्वांनी युक्त गवती चहा आणि त्यामध्ये थोडेसे लिंबाचे थेंब हे वापरून जर सकाळी सकाळी आपण ग्रीन टी वापरला तर तो अतिशय उत्तम दालचिनी, लवंगा, आलं, नंतर गवती चहा या सगळ्याच्या मिळून घरामध्ये समजा जर काढा केला आणि त्यामध्ये काही आयुर्वेदिक औषधं आहेत त्यांचा जर वापर केला आणि थोडे 2 लिंबाचे थेंब घातले तर त्याच्यापासूनचा जो ग्रीन टी तयार होतो हा उत्तम अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो. तसंच रात्रीच्या वेळेला हळद आणि गरम दूध यांचा वापर केला तर तो सुद्धा आरोग्यासाठी हितकर असतो. मला वाटतं आपण आहारासंदर्भात जनरल गाईडलाईन्स काय असाव्यात कोरोना काळासाठी त्या आपण आत्ता बघितल्या. आपण आरोग्य ह्या संकल्पनेचा विचार करताना आहाराच्या बरोबरच व्यायामाचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश केला होता. मगाशी म्हटलं तसं की कोरोना काळामध्ये आपली हालचाल खूपच मंदावलेली असते. आपण छोट्याशा घरामध्ये राहत असतो. घराच्या बाहेर पडणं सध्याच्या काळात तरी शक्य नाही आहे. म्हणून आवर्जून निदान अर्धा तास तरी व्यायाम हा करायला पाहिजे. आणि त्यामध्ये सुद्धा श्वासाचे वेगळे वेगळे प्रकार, प्राणायाम, कपालभाती, उज्जाई, भ्रामरी, ओंकार ह्यासारखे प्राणाचे म्हणजे श्वसनाचे व्यायाम करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्याचबरोबर तुम्ही स्ट्रेचिंग, झुंबा, ॲरोबिक्स ह्यासारखे तुम्हाला आवडतील असे एक्सरसाइज करू शकता. वेगवेगळ्या प्रकारची योगासनं सुद्धा करू शकता. या सर्वांमुळे शरीर तर तंदुरुस्त राहतंच पण मन सुद्धा तंदुरुस्त राहतं. आणि म्हटलं आहे अ साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे निद्रा. निद्रा म्हणजे झोप. तुम्ही म्हणाल सध्या झोपच झोप चालू आहे, सकाळ दुपार संध्याकाळ दुसरं काहीही काम नाही आहे. पण आता हळूहळू लॉकडाऊन उठायला लागलाय. आपल्याला वेगवेगळ्या कामांवरती भले कमी काळासाठी जात असू पण आपल्याला कामावरती रुजू होणं महत्त्वाचं आहे. तरीसुद्धा आरोग्याचा एक भाग म्हणून निद्रा हा विषय आपण दुर्लक्षिता कामा नये. दिवसाची मिळालीच तर किमान अर्धा तास वामकुक्षी आणि रात्रीच्या वेळेला 7 ते 8 तासाची झोप ही पुरेशी आहे. अर्थात यामध्ये काही फरकही आहेत. वयोमानानुसार निद्रा कधीतरी कमीही होते, कधीतरी जास्तीही होते. शारीरिक हालचाल ज्यांची जास्ती आहे त्यांना जास्ती प्रमाणामध्ये निद्रेची गरज असते. तर निद्रा समजा जर व्यवस्थित असेल तर तुमचं वजन सुद्धा आटोक्यात राहतं. ऐकून आश्चर्य वाटेल ना. असं एक संशोधन सांगतं की जी व्यक्ती किंवा असा एक संशोधनाचा हे होता की ज्यामध्ये स्थूल व्यक्तींची निद्रा कशी आहे या संदर्भात हे घेतलं गेलं. तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जे लोक कमी प्रमाणामध्ये झोपतात त्यांच्यामध्ये स्थूलता जास्ती वाढलेली असते. म्हणून योग्य प्रकारे निद्रा सुद्धा गरजेची आहे. निद्रा म्हणजेच झोपेमध्ये आपल्या शरीरातल्या हार्मोन्सची पातळी संतुलित अवस्थेमध्ये राहते आणि शरीराला पुन्हा आपल्याला रिज्युनोव्हेशन म्हणजे शरीराला परत काम करण्याची ताकद मिळते. शरीरामध्ये जे काही घटकांची झीज झालेली असते ती भरून काढण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. मला वाटतं आपण आहार, व्यायाम आणि निद्रा याबद्दल ज्या जनरल गाईडलाईन्स होत्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. होप सो तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. धन्यवाद.